आज आपण एक फील्ड व्हिजिट म्हणून आपण फोटोग्राफीची मार्कंडला जात आहे. समोरची एक गाडी आहे आमची, त्या गाडीमध्ये पण 9-8 लोक बसले आहेत, मुलं आपले. आमच्या गाडीत पण 8 लोक आहेत. मागच्या 2 गाडीमध्ये पण 8 लोक आहेत, पुन्हा 8 लोक आहेत. बघूया कशी होती फील्ड व्हिजिट. फील्ड व्हिजिट मध्ये आपण जे काही शिकलो आहे, आपलं कंपोजिशन कसं पाहिजे, अँगल कसे पाहिजे, फ्रेमिंग कशी पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण तिथे ट्राय करणार आहे. फोटोग्राफी कशी केली जाते, आपण ज्या प्लेसला जातोय त्या प्लेसला फोटोग्राफी कशी करायची. तिथे आपण एक पुरातन मंदिरामध्ये जातोय, त्या पुरातन मंदिरामध्ये आपले बघ कसे फोटोज काढायचे, आपल्याला काय पाहायचं आहे, तिथे आपण एक फील्ड व्हिजिट करूया, तिथलं नॉलेज घेऊया. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण सगळेजण एन्जॉय करून येऊया. मार्कंडा मंदिर हे विदर्भातील सर्वात प्राचीन आणि सुंदर मंदिरांपैकी एक मानलं जातं. येथील प्राचीन शिल्पकला आणि इतिहास आजही पर्यटकांना आणि भाविकांना आकर्षित करतो. चला तर मग या मंदिराची काही खास वैशिष्ट्य जवळून पाहूयात. MP कडे काहीतरी आहे, हे दुसरं एक मंदिर आहे, ते पण 7व्या आणि 8व्या शतकातलं आहे. आणि दुसरं जे फक्त 2 मंदिर भारतामध्ये जे दुसरं मंदिर आहे ते फक्त गडचिरोली मध्ये आहे. हेमाडपंथी मंदिर. हेमाडपंथी असे 2च मंदिर आहे जे 8व्या शतकातले. त्याच्यानंतर जितके महादेवाचे म्हणजे मंदिर आहे, इव्हन तुम्ही जर बघितलं ते आपलं काशीचं जे कुठं आहे, आपण आता जे यात्रा भरते, नाही ते सगळ्यात मोठी वाराणसी नाही, ते आता गाणं काफी राहण्याचं गाणं हे कोणतं आहे, हे पण 10व्या शतकातलं आहे. म्हणजे ते यापेक्षा जुनं मंदिर म्हटलं तर फक्त 2च आहे महादेवाचे. तर वेरूळ लेणीचा आत्ताही शोध नाही लागला की त्यांनी अजूनपर्यंत कुणी बांधला आहे बाबा. सेम खास पद्धतीचे जे 2 मंदिर बांधले महादेवाचे, इकडे गडचिरोली आणि एक दुसरं कोणतं जे आता जे सर सांगायचं ते आतापर्यंत शोध लागलाच नाही. 3 राजांना आपलं इथे 2 का 3 राजा त्यांनी आपला इनिशिएटिव्ह घेतला की मी बांधलाय, पण त्यांच्याही अजूनपर्यंत सबूत भेटत नाही की यांनी स्वतः बांधलेला आहे बा म्हणून. असं आहे, आतापर्यंत हे रहस्यच आहे. या मंदिरामध्ये अनेक मूर्त्यांची मुंडके तुटलेली दिसतात. काही इतिहासकारांच्या मते मध्ययुगीन काली अक्रमाद्वारे याची तोडफोड झाली असावी, तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की शेकडो वर्षापूर्वी नैसर्गिक इजेमुळे त्यांचे नुकसान झालं असेल. यामागचं नेमकं कारण काय आहे ते अजूनही निश्चित सांगता येत नाही.